हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट 2 ग्लोरी विथ प्रेषिता. तर आज आपण शिकणार आहोत तुमचा लेसन नंबर 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट 1. तर ही स्टोरी आहे इलाइड या पुस्तकातून. जसं आपलं महाभारत लिहिलेलं आहे तसं इलाइड ही एक पोयम किंवा एक स्टोरी आहे जी लिहिली आहे ट्रॉय वरती. ट्रॉय एक राज्य होतं आणि त्याबद्दल सगळं दिलं आहे. ओके, तर लेट्स स्टार्ट विथ द एक्सप्लेनेशन. The Iliad is the story of Ilium or Troy, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from Aegean to Black Sea. तर to Black Sea तेवढा एरिया होता एशिया मायनर. मायनर एशियामध्ये हे एक शहर होतं. ओके, इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. तर इथे कॉमर्स म्हणजे आपला व्यापार आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेती इकडे छान चालत होती. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड अँड ग्रेन्स. तर या शहराच्या समोर सी होती, समुद्र होतं जिकडून शिप्स जायचे ग्रेन्स आणि गुड्स म्हणजे सामान घेऊन. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट एडा फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम. तर ह्या शहराच्या पाठी डोंगर होते किंवा टेकडी होती माउंट इडा नावाची. ओके, आणि त्याच्यावरून खूप नद्या आणि स्ट्रीम्स वाहत होते. द व्हॅली अमॉंग द हिल्स व वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. आता नद्या होत्या, स्ट्रीम्स होते, त्यामुळे तिकडचं जे लँड होतं, व्हॅलीज होते, ते फर्टाईल होते, सुपीक होते. विथ कॉर्न ग्रोईंग इन द फर्टाईल फील्ड्स अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मीडोज. तर हे जे फर्टाईल होतं लँड त्याच्यामुळे छान शेती व्हायची. कॉर्न म्हणजेच मक्याची शेती व्हायची आणि कॅटल फीडिंग म्हणजे आपले जे गुरं आहेत ते सुद्धा चांगले चारले जात होते, कारण गवत होतं सगळीकडे, ग्रीनरी होती, त्यामुळे छान चालत होतं सगळं. वाईल शीप फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल. तर जे स्लोप्स असतात त्याच्यावरती हे शीप्स फीड करायचे. ओके, राउंड द सिटी the Trojans had built a strong wall so that no enemy should attack them from the sea. आता ट्रोजन्स म्हणजे त्या सिटीमध्ये राहणारे, ट्रॉय मध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना ट्रोजन्स. जसं इंडियामध्ये राहणाऱ्यांना इंडियन्स बोलतात तसं ट्रॉय मध्ये राहणाऱ्यांना ट्रोजन्स बोलत होते. तर त्या लोकांनी एक मोठी भिंत बनवलेली त्यांच्या सिटीच्या भोवती. जर सिटी वॉज द सी ओव्हर द वॉल ऑफ चायना आहे तसं. ओके, तर त्यांनी सुद्धा एक भिंत बनवलेली पूर्ण त्यांची जी सिटी आहे त्याला कव्हर करून. सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. कोणीही शत्रू त्यांना अटॅक करू नये म्हणून ही भिंत बांधली होती. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सिट अँड वॉक ऑन इट. तर ती वॉल छोटीशी नव्हती, एकदम रुंद होती, त्याच्यावरून लोक चालायचे, बसायचे. द ग्रेट गेट्स स्टूड ओपन and people could go to the seashore outside and come in as they pleased. तर हे जे गेट्स होते, मोठे मोठे गेट्स होते. ओके, असे गेट्स होते, तर ते उघडायचे, लोक बाहेर जायचे. सी शोर म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती जायचे आणि जसं वाटेल तसं आत यायचे. बट इन टाइम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज्ड अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्टेस क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक. ठीक आहे, तर हे जे गेट्स आहेत जेव्हा युद्ध व्हायचा तेव्हा हे बंद राहायचे. ओके, आणि हे सिटी पूर्ण बघा चारी भोवतीनी असे जे वॉल्स असायचे. ओके, आणि मध्ये ती सिटी होती आणि हे गेट सुद्धा बंद व्हायचे. आपले किल्ले, गड किल्ले कसे असतात की कोणी एंट्री करू नाही शकत, जसे शिवाजी महाराजांचे किल्ले होते तसे. तर ही सिटी सुद्धा तशी बनायची, आतमध्ये सिटी आणि बाहेर तो वॉल प्रोटेक्ट करायचा. ओके, आणि गेट्स बंद असायचे. protected by the wall surrounding it as well as by the hills behind. तर मागून डोंगर होते आणि पूर्ण चारी बाजूनी वॉल्स होते, त्यामुळे ही सिटी एकदम सुरक्षित होती. ओके, thus Troy was a strong city, strongly protected by its wall and strongly defended by its brave soldiers. तर हे असं शहर होतं जे त्यांचे सोल्जर्स सुद्धा ब्रेव होते आणि जे भिंत त्या लोकांनी बांधलेली ती सुद्धा त्यांचं रक्षा करायची. तर ही एक स्ट्रॉंग सिटी होती. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीक्स हॅड डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट ट्रोजन्स बिकॉज पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय हॅड पर्सुएडेड हेलेन वाईफ ऑफ अ ग्रीक किंग मेनेल्युएस टू इलॉप विथ हिम. तर
जे ग्रीक्सचे बाकीचे किंगडम होते त्यांनी वॉर डिक्लेअर केलेली, युद्ध डिक्लेअर केली होती ट्रोजन्सवर, या ट्रॉय सिटीवर. का? कारण पॅरिस नावाचा एक त्यांचा राजकुमार होता, प्रिन्स होता. त्यांनी जे मेनेलिवस किंग आहे त्यांच्या बायकोला फूस लावून पळवून आणलं होतं. ओके, ही हॅड बॉट हर टू ट्रॉय. त्यांनी तिला ट्रॉय मध्ये आणलं होतं. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मेनेलिवस. तर ह्या रिव्हेंज मध्ये त्याचा बदला घेण्यासाठी ग्रीक्सनी ट्रॉयवरती युद्ध पुकारला होता. ओके, दे सेल टू ट्रॉय अँड लेड siege टू द सिटी. The Trojans too fought hard and the siege continued for 10 long years. तर हे ग्रीक्सचे बाकीचे राज्य त्या लोकांनी या ट्रॉयच्या सिटीवरती हमला केला आणि त्याच्या अवतीभोवती राहत होते. आणि जे ट्रोजन्स होते या सिटीमधले नागरिक किंवा सिपाही ते पण खूप वॉर एकदम रिगरसली फाईट करत होते. आणि ही युद्ध जी आहे ती 10 वर्ष चालू होती. ओके, द फायटिंग वेंट ऑन डेली बट द siege डिड नॉट एंड. तर इकडे युद्ध चालूच होतं पण सीज म्हणजेच जे वॉर आहे ते कंटिन्यूच होतं, ते संपलेलं नव्हतं. ऑन वन हँड द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी अँड ऑन द अदर हँड द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. तर बाजूचेही सैन्य तेवढेच प्रबळ होते. जे ग्रीक्स होते ते सिटीवर कॉन्कर म्हणजेच जिंकू नाही शकत होते आणि जे ट्रोजन्स आहे ते त्यांना पळवून लावू नाही शकत होते. एव्हरी डे द ट्रोजन्स केम आउट of their gates and the Greeks came out of their tents and ships and the fighting went on. रोज असंच व्हायचं की ग्रीक्स बाहेर यायचे, त्यांचे टेंट्स जे टेम्पररी बांधलेले होते शिप्स मध्ये झोपायचे, तिथून बाहेर यायचे, तिथून वॉर करायचे आणि ट्रोजन्स आपला गेट उघडून यायचे आणि हे वॉर कंटिन्यूस चालू होतं 10 वर्ष. Sometimes there were great battles between two armies. Sometimes there were single fights between two heroes. तर कधी मोठी आर्मी जे बटालियन असतात त्याच्यामध्ये युद्ध व्हायचं किंवा जे सिंगल वॉरियर जे शूरवीर होते त्यांच्यामध्ये व्हायचं. समटाइम्स द ट्रोजन हॅड द बेटर ऑफ इट अँड समटाइम्स द ग्रीक. तर कधी ट्रोजन्स जिंकायचे कधी ग्रीक्स, बट स्टिल द फायटिंग वेंट ऑन. ग्रेट हिरोज ऑन बोथ द साइड्स वर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. After leading the defense of the city for 9 years, the brave Hector was at last killed by Achilles, whom none could resist. But Achilles himself was killed later on by a poisoned arrow that entered his heel. तर हे 9 वर्ष जो अचिलिस हा योद्धा होता, हा खूप ब्रेव होता. ओके, हेक्टर मधला. तर 9 वर्ष हा लढत होता, त्याला कोणच मारू शकत नव्हतं. पण शेवटी एचिलिस सुद्धा मेला. कसा? तर त्याला एक पॉइझन ॲरो, विषारी ॲरो लागला त्याच्या हिलमध्ये. हिल म्हणजे जी टाच असते त्याच्यामध्ये. ओके, कारण पूर्ण बॉडीच्या पार्ट्स कवर्ड होते. ओके, तर बॉडीला नाही लागलं. द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी वुंडेड. तर तेवढंच भाग फक्त उघडा होता, तर बरोबर त्यालाच जाऊन लागलं. स्टील लेटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड ऑल्सो बाय द पॉइझन ॲरो. तर तो राजकुमार ज्याच्यामुळे ही युद्ध सुरू झालेली तो सुद्धा त्या युद्धात मृत्यू पावला, त्याला सुद्धा एक पॉइझन ॲरो लागला. द ट्रोजन्स वर टायर्ड ऑफ बीइंग शट अप इन देअर सिटी अँड द ग्रीक्स वर लॉगिंग टू सी देअर होम्स अगेन. तर दोन्ही बाजूचे जे सैनिक होते ते कंटाळलेले, ट्रोजन्स दमलेले. ठीक आहे, कारण ते त्या सिटीमध्येच बंद होते, त्यांचे गेट सुद्धा उघडत नव्हते, ते लोक समुद्र किनाऱ्यावर जाऊ नाही शकत होते, काहीच नाही करू शकत होते. अँड द ग्रीक्स वर लॉगिंग टू सी देअर होम्स. आता 10 वर्ष जे सैनिक तिथेच राहत होते त्यांना सुद्धा घरी जायचं होतं. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. सैनिक कंटाळले होते पण तरी युद्ध हे सुरूच होतं. तर स्टुडंट्स, हा झाला आपला पार्ट 1 व्हिडिओ. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला एक्सप्लेनेशन कसं वाटलं आणि मी कोणते चॅप्टर नेक्स्ट एक्सप्लेन करू. पार्ट 2 व्हिडिओ सुद्धा मी लवकरच घेऊन येईन. तर स्टुडंट्स,